दिवसापूर्वी गुरुपौर्णिमा होती. तुमचे वडील तुमचे गुरु देखील होते. ही गुरुपौर्णिमा तुम्ही कशी साजरी केली? काही नाही, वडिलांना मनापासून धन्यवाद दिले आणि त्यांनी जो वारसा, जे संस्कार, जे विचार, जी स्वप्न आम्हाला दाखवली आणि समाजाला दाखवली ती पूर्ण पुढे नेण्याचं मी त्यांना श्रद्धांजलीपणे वचन देते. देवे आणि इतर परिसर म्हणजे सफाळा असेल, पालघर असेल, संपूर्ण भाग भरला होता 2-3 दिवस आणि तिथे आपण सातत्याने जेवढी मदत करता येईल तेवढी आपण केली आणि आमच्या ग्रामस्थांनी देखील तिकडे मदत केली. आणि त्याबद्दल आज तुमचा सत्कार होणार आहे. आज खरं तर खूप आगरी सेनेचा आज 40वा वर्धापन दिन आहे आणि त्या दिनानिमित्त आज अनेक विविध क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांचा आम्हाला बोलवलेला आहे आणि तिथे सत्कार. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये. आज आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिन आहे आणि आपण जर पाहिलं तर पालघरमध्ये अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती होती, परंतु या परिस्थितीत 4 दिवस गावकरी काय करत होते, गावकरी कसे राहत होते, गावकऱ्यांना नेमकी कोणी मदत केली, ज्यांना गावकऱ्यांनी मदत केली ते आगरी सेनेचे सगळे सदस्य आहेत. माझ्यासोबत यावेळेला सरपंच देखील आहेत. जाणून घेऊया पूरजन्य परिस्थितीमध्ये पालघर जिल्हा नेमकं काय करत होता. पूरजन्य परिस्थितीमध्ये किती दिवस तुमच्या गावात पाणी होतं, संपर्क होत होता का? खरं म्हणजे 2-4 दिवस झालं कम्प्लिटली पाणी भरलं होतं आणि केळवे गावातल्या जो 2-3 आमचे पाडे आहेत केळवे आणि इतर परिसर म्हणजे सफाळा असेल, पालघर असेल, संपूर्ण भाग भरला होता 2-3 दिवस आणि तिथे आपण सातत्याने जेवढी मदत करता येईल तेवढी आपण केली आणि आमच्या ग्रामस्थांनी देखील तिकडे मदत केली. आणि त्याबद्दल आज तुमचा सत्कार होणार आहे. आज खरं तर खूप आगरी सेनेचा आज 40वा वर्धापन दिन आहे आणि त्या दिनानिमित्त आज अनेक विविध क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांचा आम्हाला बोलवलेला आहे आणि तिथे सत्कार होणार. या सगळ्या गावकऱ्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. माझ्यासोबत यावेळेला आगरी सेनेच्या महिला अध्यक्ष राजाराम साळवींच्या कन्या आहेत मनीषाताई. आज पहिला असा वर्धापन दिन आहे जो 40वा वर्धापन दिन देखील आहे आणि राजाराम साळवी साहेबांच्या अनुपस्थितीत आहे. हो, आज हे संमिश्र भावनांचा दिवस आहे. आज आनंद आणि दुःख दोन्ही एकत्र आहेत. पण मला असं वाटतं लोकांनी ज्या प्रतिसादाने इथे उपस्थित आहेत त्या साहेबांच्या भूमिकेला ठाम त्यांनी जो साथ दिलेला आहे हे बघून खूप आनंद वाटला. जास्त काही बोलत नाही, भावना भरून आल्यात. पुढे काकी, पालघर जिल्ह्यातील जलसर गावामध्ये ज्या वेळेला कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं त्यावेळी साळवी साहेब त्या ठिकाणी चालून आले होते. हो, शेवटचा क्षण होता तो त्यांचा माझ्यासोबत मंचावर. भाग्यवान आहे मी त्या गोष्टीसाठी की ते मला त्या स्टेजवर लाभले. कधी खूप महत्वाचं काम असेल म्हणजे खूप त्यांना पण त्या दिवशी ते खूप खुश होते, म्हणजे त्यांना मनापासूनच जायचं होतं आणि ते सर्व बघून इतके खुश झाले होते. त्या मंचावर एक गोष्ट त्यांनी सांगितली होती की त्या जेव्हा सर्वांचा सत्कार होत होता तेव्हा ते म्हणाले होते की कोणीतरी पाठीवर थाप देणारं पाहिजे आणि ते सगळं बघून त्याला खूप आनंद झालेला की पालघरमध्ये असं कार्यालय झालंय आणि आगरी सेनेची ती प्रगती बघून त्याला खूप आनंद झाला आणि म्हणाले की कोणीतरी आहे की आपल्यानंतर कोणी हे सर्व चालू ठेवेल. 2 दिवसापूर्वी गुरुपौर्णिमा होती. तुमचे वडील तुमचे गुरु देखील होते. ही गुरुपौर्णिमा तुम्ही कशी साजरी केली? काही नाही, वडिलांना मनापासून धन्यवाद दिले आणि त्यांनी जो वारसा, जे संस्कार, जे विचार, जी स्वप्न आम्हाला दाखवली आणि समाजाला दाखवली ती पूर्ण पुढे नेण्याचं मी त्यांना श्रद्धांजलीपणे वचन देते. थोड्याच वेळाने आगरी सेनेच्या 40व्या वर्धापन दिनाला सुरुवात होणार आहे. पालघर जिल्ह्यातून तमाम आगरी समाजाची लोक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज